माझे नाव ईश्वरी संजय गेंदे. मी तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांतपणे ऐकावे अशी माझी नम्र विनंती. भारतीय स्वातंत्र्याबद्दल लिहिताना अंगावर शहारे, विचारांना धार आणि लेखणीला वेग आपोआपच येतो. एकेकाळी भारताला सोने की चिडिया म्हटले जायचे. भारत देश ध्रुवाच्या ताऱ्याप्रमाणे चमकायला एका कवीने एका ठिकाणी म्हटले आहे, प्यारा रे प्यारा देश माझा प्यारा, प्यारा रे प्यारा देश माझा प्यारा, चमके हा ध्रुवाचा तारा. ऋषीमुनी वाणी जन्मली येथे, गंगा गोदा कृष्णा वाहती तेथे. अति पवित्र पावन ही भूमी वाहते ममता तुषारे, या ओळी खूप बोलक्या आहेत. अशा या पवित्र भारत भूमीला ब्रिटिशांनी बेचिराख करून टाकले होते. सामान्य माणसाचा हक्क हिरावून गुलामगिरी लादली होती. येथील उद्योग डबघाईस आले होते. येथील कच्चा माल कवडीमोल विकला जात होता आणि कामगारांना कामाची संधी केली जात होती. यामुळे भारतीय माणूस कधी आपण या ब्रिटिशांच्या साखळी दंडातून मुक्त होऊ याची चातकासारखी वाट पाहत होता. तेथूनच मातेच्या खुशीतून एक रत्न जन्माला येऊ लागला. ब्रिटिशांविरुद्ध सामान्य माणसाच्या मनात आग धगधगत होती. त्याचीच प्रचिती म्हणून अधूनमधून ज्वालामुखीचा उद्रेक व्हावा, तसा ब्रिटिशांविरुद्ध सामान्य माणसाच्या मनात उद्रेक होत होता. याची पहिली ठिणगी पडली ती बराकपूरच्या छावणीमध्ये. मंगल पांडे यांनी ब्रिटिश अधिकाऱ्याला गोळ्या झाडून ठार केले. तेथूनच 1857च्या उठावाला सुरुवात झाली. इथून जी क्रांतिकारकांनी स्वातंत्र्य लढ्यासाठी मशाल पेटवली ती 15 ऑगस्ट 1947 पर्यंत कधीच विझली नाही. आणि त्याच मशालीच्या तेजाने 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून कितीक नेत्यांनी, महात्म्यांनी, क्रांतिकारकांनी आपले जीवन चंदनाप्रमाणे झिजवले. यामध्ये महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, लाला लजपत राय, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू असे कितीतरी नेते भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून आपले जीवन ब्रिटिशांविरुद्ध लढले.